नमस्कार. शनी 7.5 म्हणजे हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात थोडी भीती येतेच. हो, ते आहे खरं. पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, नाही का? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. शनी 7.5 एक जीवनातील भाग, एक शास्त्र. जी काय माहिती मिळाली आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. आपला उद्देश हाच आहे की या 7.5च्या भीतीपलीकडे जायचं, तिला समजून घ्यायचं. म्हणजे नक्की काय आहे हे 7.5? शनिग्रहाची भूमिका काय असते, परिणाम काय असू शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात सकारात्मक कसे राहायचं. भीती नको, समजून घेऊया. अगदी. तर सुरुवात व्याख्यापासून करूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा शनिग्रह आपल्या जन्मकुंडलीत जिथे चंद्र आहे त्या राशीच्या आधीची रास, मग चंद्राची स्वतःची रास आणि त्यानंतरची रास. अच्छा, म्हणजे 3 राशी. हो, या 3 राशींमधून शनी जेव्हा प्रवास करतो तो पूर्ण काळ, आणि शनी एका राशीत साधारणपणे 2.5 वर्ष असतो. त्यामुळे 3 राशी म्हणजे 7.5 वर्ष. बरोबर. अगदी बरोबर. हा झाला 7.5चा काळ. आणि शनीबद्दल बोलायचं तर ज्योतिषशास्त्रात त्याला फक्त एक ग्रह नाही, तर कर्म, न्याय आणि शिस्त यांचं प्रतीक मानतात, असं ऐकलंय. हो, नक्कीच. माहितीनुसार तो जरा हळू चालतो, पण त्याचा प्रभाव खूप खोल असतो म्हणतात. म्हणजे तो आपल्या कर्मांची फळं देतो, चांगली असोत वा वाईट. अगदी. त्याला शिक्षक म्हणतात. तो अहंकार कमी करून वास्तवाची, जीवनाची कठोर बाजू दाखवतो असं मानलं जातं. संयम, शिस्त, चिकाटी शिकवतो. आणि ह्या 7.5 वर्षांचे साधारणपणे 3 टप्पे सांगितले जातात. पहिला टप्पा म्हणजे जेव्हा शनी चंद्राच्या मागच्या म्हणजे 12व्या स्थानी असतो. अच्छा. तेव्हा थोडी मानसिक चिंता, कुटुंबात काही बदल किंवा अगदी जागेत बदल म्हणजे स्थलांतर वगैरे असं काही होऊ शकतं. आणि दुसरा टप्पा? दुसरा टप्पा म्हणजे केंद्रबिंदू. जेव्हा शनी थेट चंद्राच्या राशीत येतो, हा काळ सर्वाधिक कसोटीचा मानला जातो. कार्यक्षेत्र, आर्थिक बाजू, अगदी स्वतःची ओळख यावर जास्त प्रभाव असतो. चढ उतार येतात. म्हणजे हा सर्वात कठीण काळ असतो असं म्हणता येईल. बऱ्याचदा हो, पण तो अनुभवाने समृद्धही करतो. आणि मग येतो तिसरा टप्पा. शनी चंद्राच्या पुढच्या म्हणजे दुसऱ्या स्थानी असतो. तेव्हा आरोग्याच्या काही तक्रारी किंवा कुटुंबाशी संबंधित काही गोष्टी समोर येऊ शकतात. पण या टप्प्यापर्यंत आलेले अनुभव व्यक्तीला जास्त स्थिर, जास्त प्रगल्भ बनवतात. हे पण खरंय की वयानुसार याचे अनुभव बदलतात, नाही का? म्हणजे लहानपणी आलेली पहिली 7.5 कदाचित अभ्यासात अडचणी आणेल. बरोबर, एकाग्रतेची कसोटी पाहू शकते. आणि तरुणपणीची दुसरी 7.5 ती मग करिअर, लग्न, जबाबदाऱ्या. हो, अगदी. नोकरी, व्यवसाय, वैवाहिक जीवन, वाढत्या जबाबदाऱ्या या सगळ्यांशी संबंधित आव्हानं असू शकतात. आणि म्हातारपणीची तिसरी ती मग आरोग्याच्या समस्या, निवृत्ती किंवा मग थोडं आध्यात्मिक वळण, आत्मपरीक्षण याकडे नेते. हो, बरोबर. आरोग्य, निवृत्ती, वैराग्य, आयुष्याचा आढावा घेणं अशा गोष्टी येतात. आणि हे जे परिणाम आहेत ना, ते दोन्ही प्रकारचे असू शकतात. दोन्ही प्रकारचे म्हणजे? म्हणजे बघा, काही जणांना या काळात खरंच खूप त्रास होतो. आर्थिक नुकसान, कामात अडथळे, प्रचंड मानसिक ताण, मालमत्तेचे प्रश्न वगैरे. पण त्याच वेळी काही लोकांना याच काळात स्वतःची खरी ओळख पडते. त्यांची आंतरिक शक्ती जागृत होते, कामात अनपेक्षित यश मिळतं किंवा जबाबदारीची जाणीव वाढून प्रगतीही होते. अच्छा, म्हणजे ही दुधारी तलवार आहे. अगदी. एका अर्थी शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणू शकतो आपण. म्हणजे जसं म्हणतात शिक्षकाची काठी. फटके बसतात पण धडा मिळतो. मग या काळात थोडं संतुलन साधायला काही उपाय किंवा मार्गदर्शक तत्व सांगितली जातात का? जसं की उपासना, दानधर्म. हो, नक्कीच. शनिवारी उपवास करणं, शनी स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचणं, काळे तीळ किंवा वस्त्रदान करणं. आणि यासोबतच आचरण शुद्ध ठेवणं, संयम ठेवणं, वडीलधाऱ्यांची किंवा गरजूंची सेवा करणं यालाही महत्त्व असेलच. निश्चितच. हे उपाय केवळ कर्मकांड नाहीत. ते आपल्याला अधिक विनम्र, शिस्तबद्ध आणि सेवाभावी बनवतात, जे शनीच्या तत्वांना धरून आहे. आणि आजच्या धावपळीच्या जगात हे जास्त महत्त्वाचं आहे. शनी आपल्याला थांबून विचार करायला लावतो. बरोबर. आणि याच संदर्भात मिळालेल्या माहितीत 2025 ते 2050 या मोठ्या काळात शनीचं भ्रमण कसं राहील याचा एक अंदाज दिलेला आहे. ओहो, म्हणजे भविष्याचा वेध. हो, थोडक्यात. जसं की 2025 ते साधारण 2027च्या अखेरपर्यंत मकर,
कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींवर 7.5चा प्रभाव असेल. ठीक आहे. मग साधारण 2028 ते 2030 मध्ये कुंभ, मीन आणि मेष राशी येतील आणि असाच क्रम पुढे चालू राहील. म्हणजे 2031 ते 33 मीन, मेष, वृषभ वगैरे. आणि या मोठ्या कालखंडाबद्दल 2025 ते 2050 भाष्य करताना असं म्हटलं आहे की शनीचा प्रभाव फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक आणि तांत्रिक बदलांवरही दिसू शकतो. म्हणजे कसं? विशेषतः सुरुवातीच्या काळात म्हणजे येत्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI कामाच्या पद्धतीत होणारे मोठे बदल. हो, हे तर आता दिसू लागलंय. बरोबर. तर या बदलांना सामोरं जायला जी मानसिक लवचिकता लागते, जी जबाबदारीची भावना लागते, ती शनीच्या प्रभावामुळे महत्वाची ठरेल. कदाचित मानसिक आरोग्याचे प्रश्न अधिक समोर येतील. अच्छा. आणि नंतरच्या काळात कदाचित आंतरराष्ट्रीय संबंध, मानवी मूल्य आणि अध्यात्म यावर जास्त भर दिला जाईल. जणू संदेश आहे की टेक्नॉलॉजी कितीही वाढली तरी कर्म आणि जबाबदारी हाच पासवर्ड राहील. वा, म्हणजे एकंदरीत 7.5कडे केवळ संकट म्हणून बघण्याऐवजी ती एक आत्मपरीक्षण आणि विकासाची संधी आहे असं म्हणायला हवं. अगदी. हा काळ आव्हानात्मक असू शकतो यात शंका नाही, पण योग्य दृष्टिकोन ठेवला, योग्य कृती केली तर तो आपल्याला अधिक प्रगल्भ, अधिक कणखर बनवून जातो. आपले विचार आणि कर्म यात खूप महत्वाचे ठरतात. हो, एका स्रोतात छान म्हटलंय, शनी संकट देतो पण त्यातून बाहेर पडायला तोडगाही तोच शिकवतो. जो धीर धरतो, शिकण्याची तयारी ठेवतो, तो अधिक सामर्थ्यवान होतो. खरंय. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. या ज्योतिषी संकल्पनेच्या पलीकडे जाऊन विचार केला तर आयुष्यात असे जे अटळ, दीर्घकाळ चालणारे चढ-उतार येतात किंवा बदलांची चक्र येतात, त्याची जाणीव